दो ही बुक है, दो शब्द है, 1000 शब्द है, समझ गया। उसमें जो संख्या निश्चित संख्या दर्शाता है उसको निश्चित संख्यावाचक विशेषण बोलते हैं। अभी उसमें दूसरा जो था अनिश्चित संख्यावाचक, जैसे कि सब बोले तो कितने, सब आ जाओ, कितने पता नहीं चलता है ना। जिन विशेषण से निश्चित संख्या का बोध नहीं होता उसके विरुद्ध परिभाषा है, व्याख्या उसकी विरुद्ध रहेगी। जिस विशेषण से निश्चित संख्या का बोध नहीं होता है, अनिश्चित संख्या का बोध होता है, उसे बोलते हैं अनिश्चित संख्यावाचक विशेषण। जैसे बहुत, ज्यादा, असंख्य, कुछ, अनेक, सब, ये सब वर्ड जो है अनिश्चित संख्यावाचक वर्ड है। वाक्य में कैसे आते हैं देखो, हम सब धर्म से हिंदू है। सब बोले तो कितने पता नहीं चलता, लेकिन संख्या तो दर्शाता है। देश के लिए अनेक वीरों ने बलिदान दिया है, ये सेंटेंस है। अनेक बोले तो क्या है, अनेक बोले तो बहुत सारे, संख्या है लेकिन अनिश्चित है। वह बहुत मेहनती लड़का है। मैं बहुत चिल्ला कर, बहुत ये वर्ड आता है ना, बहुत ये वर्ड जो है ना वो संख्या दर्शक है लेकिन अनिश्चित है ना, कितना है पता नहीं, बहुत खूब, बहुत है, खूब है, असंख्य है, अगणित है, समझा। इसको बोलते हैं अनिश्चित। अभी देखो तीसरा विशेषण में, तीसरा, पहला था विशेषण में कौन सा, गुणवाचक, दूसरा था संख्यावाचक। उसमें दो देखा, निश्चित संख्यावाचक और अनिश्चित संख्यावाचक। अभी तीसरा है परिणामवाचक, परिमाण, परिणाम नहीं, गलती से मेरे मुंह से निकल गया, परिणाम नहीं, परिमाणवाचक। परिमाण बोले तो क्वांटिटी बोलते हैं उसको इंग्लिश में, क्वांटिटी म्हणजे समजता, क्वांटिटी म्हणजे प्रमाण, प्रमाणवाचक म्हणा मराठी में। जिस शब्द से किसी वस्तु या परिमाण का माप तौल का पता चलता है, जिस शब्द से किसी वस्तु के परिमाण समझते ना, 1 किलो 2 किलो ऐसा परिमाण समझते ना, परिमाण तौल का पता चलता है, या तौल, माप तौल समजता है ना, नाप तौल म्हणजे मोजमाप, नाप तौल म्हणजे मोजमाप, या मोजमापाचा पता लागतो, त्याला म्हणतात परिमाणकारक, परिणामपर। आता उदाहरणार्थ बघा, मोहन ने गाड़ी में 2 लीटर पेट्रोल डाला। मोहन ने गाड़ी में 2 लीटर पेट्रोल डाला। 2 लीटर क्या दर्शाता है, बोलो बताओ, 2 लीटर क्या दर्शाता है, परिमाण दर्शाता है ना। 2 लीटर कितना डाला, 2 डाला नहीं, 2 लीटर डाला। दूध में थोड़ी शक्कर डाली, मतलब थोड़ी, ये वर्ड जो है ना वो क्या दर्शाते हैं, परिमाण दर्शाते ना, थोड़ी सी। तुम थोड़ा खाना लेके जाओ, 1 किलो गेहूं मेरे को चाहिए, 1 किलो। ये जो वर्ड्स है ना ये क्या दर्शाते हैं, परिमाण दर्शाते हैं। क्या दर्शाते हैं, परिमाण दर्शाते, इसलिए उसको परिमाणवाचक विशेषण ऐसे बोलते हैं। अभी परिमाणवाचक विशेषण में निश्चित परिणामवाचक, अनिश्चित परिणामवाचक, ऐसे 2 प्रकार है। जैसे संख्यावाचक में थे ना निश्चित संख्यावाचक और अनिश्चित संख्यावाचक, वैसे परिमाणवाचक में निश्चित परिमाणवाचक और अनिश्चित परिणामवाचक। पहला देखते हैं निश्चित परिणामवाचक। अभी देखो, जिन विशेषण से निश्चित परिणाम का माप तौल का पता चलता है उसको बोलते हैं निश्चित। जैसे संख्या में निश्चित संख्या का पता चलता था, लेकिन बहुत में, कुछ में संख्या का पता नहीं चलता था ना, ऐसे। जैसे इधर भी आया था ना, थोड़ा में पता नहीं चलता, ऐसे। यहां 5 किलोमीटर दूरी पर मेरा घर था, मेरा घर है। अभी 5 किलोमीटर बोले तो निश्चित मेरे को संख्या बताई ना, परिमाण निश्चित बताया ना। सोहन ने 4 किलोमीटर टमाटर लेके दौड़ लगाई। अभी 4 किलोमीटर है वो वर्ड जो है ना वो क्या दर्शाता है, निश्चित परिणाम नहीं, परिमाण दर्शाता है, निश्चित परिमाण दर्शाता है। परिणाम बोले तो प्रमाण दाखवते ते, मोजमाप दाखवते, आणि म्हणून याला निश्चित परिणामदर्शक विशेषण असं म्हणतात। आता आपल्याला पाहिजे अनिश्चित, याच्या विरुद्ध असणार ना। जिस शब्द से कई वस्तु का, परिभाषा देखो कैसे होते, परिभाषा आनी बहुत जरूरी है। परिभाषा आएगी तो एग्जाम्पल अपने आप आता है, तैयार होता है। जिस शब्दों से अनिश्चित परिणामवाचक का पता चलता है उसे अनिश्चित परिणामवाचक विशेषण ऐसे कहते हैं। जैसे तुम थोड़ी सब्जी लेकर आओ, मतलब क्या है, थोड़ी मतलब कितनी, ये जो परिमाण है ना
वो बताया, लेकिन निश्चित परिणाम नहीं है ना। थोड़ी मतलब कितनी ला सकते हैं, कितनी भी ला सकते हैं, इतनी ला सकता है, इतनी ला सकता है, इतनी ला सकता है, कितनी भी। कुछ बातें कहनी चाहिए, कुछ म्हणजे काही गोष्टी सांगायला पाहिजे, काही म्हणजे किती संख्या दर्शवते का नाही। आणि म्हणून याला म्हणायचं अनिश्चित परिमाणवाचक सर्वनाम। संख्यावाचक पहिलं कोणतं होतं सांगा बघू, गुणवाचक, संख्यावाचक, परिणामवाचक, परिमाणवाचक। ओके, आता चौथा प्रकार आणि सर्वात शेवटचा प्रकार म्हणजे विशेषणातला सर्वात शेवटचा प्रकार हा आहे सार्वनामिक विशेषण। त्याला म्हणतात प्रनाउन ऍडजेक्टिव्ह, प्रनाउन ऍडजेक्टिव्ह ऑफ प्रनाउन, सर्वनामाचं विशेषण म्हणतात त्याला। जो सर्वनाम शब्द संज्ञा के पहले आकर उसकी विशेषता बताता है, म्हणजे सर्वनाम असतं पण नामाच्या सुरुवातीला येऊन त्याची विशेषता सांगतं, ते विशेषणामध्ये येतं। आता बघा, व बालक इनामदार आहे, बालक के पहिले व शब्द आला, व म्हणजेच बालक आहे ना, पण हा शब्द त्या बालकाची माहिती सांगण्यासाठी आला। कौनसा बालक? व बालक, नामाची माहिती सांगायला आला की नाही, बालक हे नाव नाही की नाही, नामाची माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात ना। हा एक प्रकार आहे सार्वनामिक, सर्वनामाच्या स्वरूपात आहे तो। व हे सर्वनाम आहे, कितने सुंदर आहे यह फूल, यह काय आहे रे, सर्वनाम आहे, पण फुलाच्या बद्दल माहिती सांगता येते म्हणून सार्वनामिक विशेषण आहे, म्हणजे नामाच्या बद्दल माहिती सांगता येते म्हणून सार्वनामिक विशेषण आहे। उस औरत को, आता उस औरत को, उस औरत का नाम पता करो, उस औरत का नाम पता नहीं है, अशी वाक्य असतात। उस औरत म्हणजे काय, उस म्हणजे ती औरत, कोणती औरत, त्या औरतची माहिती सांगते की नाही, म्हणजे त्या महिलाची माहिती सांगते की नाही, म्हणून त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण। असे 3 प्रकारचे आपण शब्दभेद पाहिले। एक होता संज्ञा, त्याचे 5 प्रकार, त्याचे पोट प्रकार आणखी पाहिले। दुसरा होता सर्वनाम, त्याचे 6 प्रकार आणि पुन्हा त्याचे पोट प्रकार पाहिले। तिसरा होता विशेषण, त्याचे प्रकार आणि नंतर आपण पोट प्रकार पाहिले। असे विकारी शब्द या ठिकाणी सांगतात। आता राहतात काय अविकारी शब्द। यहां तक हमने विकारी शब्द पढ़ा के फिनिश किए, मतलब खत्म हो गए। अभी अविकारी शब्द, उसको अव्यय ही बोलते हैं, अव्यय भी बोलते हैं। इसमें हमको क्या क्या पढ़ना है, कौन कौन से वर्ड्स अविकारी शब्द में आते हैं, मतलब अविकारी शब्द की परिभाषा क्या है, कौन कौन से वर्ड्स है, ये हमको इसमें पता करना है। अभी जैसे हमने विकारी शब्द मतलब प्रयोग के आधार पर जो शब्द का भेद किया जाता है, उसमें 2 प्रयोग रहते हैं। एक रहता है, 2 टाइप रहते हैं, एक रहता है विकारी और दूसरा रहता है अविकारी। विकारी में हमने 3 पाए, एक संज्ञा, दूसरा सर्वनाम, तीसरा विशेषण, और कार्य क्रिया एक था, विकारी में ही था वो अपने को सिलेबस को नहीं है, इसलिए हम नहीं देखेंगे उसको। क्रियापद बोलते हैं उसको, क्रियापद नाही आहे आपल्याला हिंदीमध्ये। ओके, म्हणून आपल्याला इथं 7 शब्दांच्या जाती अभ्यासायचे आहे। 7 ही शब्दभेद हमको स्टडी करना है, क्योंकि एक सिलेबस में ही नहीं है क्रिया। पहले विकारी शब्द में 4 हमने देखे थे ना, संज्ञा, सर्वनाम, विशेषण और क्रिया। उसमें क्रिया गायब, उस अपने को सिलेबस में नहीं है, तो काय को पढ़ने गए ना, वो क्रियापद के बारे में रहता है, वो बहुत लार्ज भी रहता है, लेकिन इधर अपने को है नहीं। अभी अविकारी शब्द बोलते हैं। अभी ये अविकारी शब्द क्या रहते हैं, देखो, जिन शब्दों पर लिंग, वचन, काल, पुरुष आदि का कोई प्रभाव नहीं पड़ता, अर्थात जिस शब्द में हर किसी स्थिति में बदलाव नहीं होता है, उसको बोलते हैं अविकारी शब्द। विकारी में बदलाव होता है ना, लिंग, वचन, बघा लिंग, वचन आणि कर्त्याप्रमाणे जर एखाद्या शब्दावर बदल होत असेल शब्दामध्ये, तर त्याला विकारी शब्द म्हणायचं। आणि लिंग, वचन, कालावधी, काल म्हणजे कालावधी, पुरुष यांचा कशावरही परिणाम होत नाही, ज्या शब्दावरती कशाचाही परिणाम होत नाही, त्यांना म्हणायचं अव्यय, अविकारी शब्द बोलते उसको। क्या बोलते उसको? अविकारी शब्द। आपण 5 मिनिटं अजून घेऊया, वेळ होत आलेला आहे। एका तासामध्ये हे संपवणं फार मुश्किल असतं, किंवा अविकारी शब्द आहेत ते आपण आता माहिती मी थोडी सांगितलेली आहे, पुढच्या लेक्चरला पाहूया। ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच संपूया।
टायमाचं फार लिमिट असतं याच्यामध्ये घेताना ते अपलोड डाउनलोड करण्यासाठी लिमिटेड अशी लेक्चर्स घ्यावे लागतात. तास सव्वा तास लेक्चर घेतली म्हणजे टाइम खतम होतो. आता जवळजवळ 1.5 तास झालेला आहे. तर त्या 1.5 तासामध्ये आपण या शब्दांच्या जाती हिंदीमध्ये उसको क्या बोलते हैं शब्दभेद बोलते हैं. सोपं असतं बरं का. म्हणजे आपण फक्त ते अभ्यासत नाही किंवा आम्ही सुद्धा आता वर्गामध्ये ते शिकवत नाही कधी, कारण हिंदीचे शिक्षक असतात मग ते शिकवतात. तसे विषय हाताळायला फार सोपे असतात. आपण जर अभ्यासपूर्वक त्यामध्ये उतरलो ना तर फार सोपं असतं सर हाताळायला. पण होतं काय माहिती आहे, आपण त्याच्याकडे हिंदी म्हणजे अवघड आहे, इंग्लिशमध्ये अवघड आहे, सायन्स अवघड आहे, मराठी असं अवघड आहे असं बघतो. अवघड काय नसतं. एकदा का आपण त्यामध्ये लक्ष घातलं तर होऊ शकतं. तुम्हाला समजेल अशी अपेक्षा करतो. आणि मी कधी काही हिंदी शिकवलेलं नाही, पण मला त्याची खात्री आहे आणि मला कॉन्फिडन्स आहे. ओव्हर कॉन्फिडन्स नाही पण कॉन्फिडन्स आहे, मी शिकवू शकतो. आणि म्हणून मी आज आपल्याला बी जमतंय का बघावं हिंदीला. सारे शिक्षक इकडे तिकडे अडकलेले आहेत. कोण गावाला आहे, कोण इथे आहे, बाहेर पडू शकत नाही, कुणाच्या ह्याच्यात नेट पॅक नाही आहे, दुकान उघडलेली नाही, तशा अनेक प्रॉब्लेम आहेत. कुणाचा आवाज येत नाही आहे, कोणत्या प्रॉब्लेममध्ये काय सांगू तुम्हाला. त्यांचे फोन येतात आणि आम्ही फोन करतो, विचारतो, तेव्हा अनेकांना अनेक प्रॉब्लेम आहेत. कोण कुठे अडकलेत. आपले गणितचे सर तरी कोल्हापूरमध्ये अडकलेत, 2-2.5 महिने झाले तिकडेच आहेत. मग तिथून ते सारं हे होत नाही. आणि म्हणून म्हटलं चला आपण हिंदी सुद्धा काय हरकत नाही आणि तेवढंच प्रभावी आपण शिकू शकतो याची खात्री असल्यामुळं हिंदीचं लेक्चर मी तुमच्यापुढे सेवेसाठी आज ठेवलं. ते तुम्हाला नक्की कळेल. आणि त्याच्या नोट्सही मी देणार आहे, ते लिहून काढायचे आहेत. आणि लिहून काढल्यानंतर मग त्या पुन्हा आपण पाठी करतो. त्याच्या परिभाषा असतात म्हणजे व्याख्या असतात. एखादा शब्द आपला इकडे तिकडे होतो, मराठीतला एखादा शब्द येते, तेवढी हिंदी बोलायची आपल्याला सवय नसते है ना. त्यामुळं पण नॉलेज काही कमी नसतं ना आपल्याला. आपल्या हिंदी एकदा आपण बोलायला सुरुवात केली की मग नॉलेजची मांडणी करता येते. हे काही मराठीत बी असतं, व्याकरण जसं तसं मराठीला इंग्लिशला सर्व असतंच, फक्त भाषेचा बदल असतो. त्यामुळं शिकवताना थोडीशी काळजी घेतली, भाषा बोलण्याबद्दल जरा काळजी घेतली की होतं. तुम्हाला ते आवडेल अशी अपेक्षा करतो. नक्की बघून झाल्यानंतर मला सांगा सर तुम्ही हिंदीचं लेक्चर घेतलं, तुम्हाला आवडलं नाही आवडलं प्रामाणिकपणे सांगा. त्यातल्या काय आवडलं काय नाही आवडलं तेही सांगा, म्हणजे तशा आपल्याला पुढे सुधारणा करता येतील. ओके, त्याचं मीच करून घेतो हिंदीसुद्धा, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके, धन्यवाद. इथेच आज थांबूया आपण.